मला वाटते तुकाराम मुंडे साहब चांगले वागले ना थोड़े, और अच्छा उन्होंने अगर कोशिश किया ना, मी सांगतो दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार, त्याला तिथं ठेवलं पाहिजे. तुकाराम मुंडेचे आभारच मानतोय. माझ्या भागात आता गुटखा विक्री बंद झाली. गुलाबराव, एक अधिकारी काय करू शकतं जे सरकार करू शकत नाही ते अधिकाऱ्यानं करून दाखवलं. खेड्या गावातला गुटखा आता बंद व्हायला लागला. फक्त तुकाराम मुंडेंना सभागृहाच्या माध्यमातून सांगतोय का दुधाच्या भेसळावर तुम्ही लक्ष ठेवा. शंभूराजे, दुधातला जर करप्शन कमी झालं, त्यातलं भेसळ जर कमी झाली, दुधाचे भाव मागा लागेल शेतकऱ्याला. मी सांगतोय आजही 50% दुधावर अजूनही करप्शन होतंय, भेसळ होतंय. कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं, माणसं मरायला लागली, पण ते भेसळ बंद होत नाही. सरकार आमचं तुमचं सगळेच आहे, पण अजूनही ते साधा दुधातलं करप्शन थांबलं नाही. म्हणून आम्ही पाहतो 10 ते 15% कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी आम्ही म्हणायचं का आता सरकार आपला आहे, बोलू नको बाबा, सगळं ऐकून घ्यावं लागतं, मरू दे माणसाले, असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही. एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही इथं बोलतो आहे. आणि त्या संदर्भात सुद्धा सभापती महोदय आपल्याला विचार करावा लागेल.